पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोनं चांदी न खरेदी करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनाला जे आहे जळगावमध्ये नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या आरसी बापना या शोरूम मध्ये आहोत आणि या शोरूम मध्ये आज रविवारचा दिवस असताना देखील नागरिकांची जी आहे संख्या जी आहे फारच कमी असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। ज्या पद्धतीने या दुकानामध्ये जे आहे नागरिकांची गर्दी होत असते त्या पद्धतीने आज या ठिकाणी गर्दी दिसत नाहीये। फक्त लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त अत्यावश्यक कार्यक्रम असेल अत्यावश्यक सोन्याची चांदीची खरेदीसाठीच ग्राहक या ठिकाणी आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की कशा पद्धतीने या शोरूम मध्ये जो आहे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे आणि केवळ नागरिकांकडून जे आहे लग्नासाठीची आवश्यक दागिन्यांची जी आहे खरेदी केली जाते आहे। नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं, आव्हानाला आता 5 ते 6 दिवसांचा कालावधी उलटला आहे। मात्र असं असतानाही आता मोदींच्या आव्हानाकडे नागरिक सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत। नरेंद्र मोदींनी देशासाठी घेतलेला हा निर्णय असं म्हणत नागरिक जे आहेत कुठेतरी आता सोनं चांदी खरेदीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे आता मोदींच्या आव्हानाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून जळगावच्या सराफ बाजारांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची जी गर्दी होत असते ती गर्दी आता कुठेतरी या ठिकाणी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आता मोदींचं आव्हान जे आहे नागरिक पाळत असताचं चित्र जळगावमध्ये पाहायला मिळतं आहे। आपण काही नागरिकांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही नागरिकांशी बोलूयात। सर, काय सांगणार नरेंद्र मोदींनी आवाहन केलं? मोदी बद्दल बोलू ना, सोन्याबद्दल बोलू। सर, वर्षभर दागिन्यांची खरेदी करायची त्यांनी सांगितलंय बरं का, तुम्ही कसं पाहताय आव्हानाकडे? सर, आता सध्या महागाई खूप वाढली आहे। महागाई वाढल्यामुळे जे सोनं आमच्याकडे ते आता मोडायची आमच्यावर वेळ आली। हा एवढं पेट्रोल डिझेल गॅस मिळत नाही, खूप महागाई झाली, त्यामुळे सगळं कोलॅप्स झालंय। सर्वसामान्य जीवन एकदम खरेदी करू शकत नाही आता काहीच। मोदींनी सांगायची गरज काही काम नाही मोदी सांगायचं। तर ऑलरेडी महागाई एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे इतर वस्तूंची तर सोडा, सोन्या चांदीची काय खरेदी करणार असा सवाल या ठिकाणी नागरिक उपस्थित करतायत। त्यामुळे एकीकडे वाढलेली महागाई, दुसरीकडे नरेंद्र मोदींचं आव्हान, अशा नागरिकांच्या या ठिकाणच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे। मात्र कुठेतरी सराफ बाजाराच्या दुकानांमध्ये जी गर्दी पाहायला मिळते ती गर्दी कुठेतरी कमी झाल्याचे चित्र मोदींच्या आव्हानानंतर पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।